स्तोत्रसंहिता 22 हा अध्याय पूर्ण वाचलेला आहे. We have read Psalm 22. हे स्तोत्रकर्ता दावीद यांनी लिहिलेलं आहे. This psalm was written by King David. पण या स्तोत्रामध्ये प्रियांनो आपल्याला दाविदाचं स्वतःचं दुःख आणि विशेष करून जो येणारा प्रभू येशू ख्रिस्त जो मसीहा याचे आणि त्याच्या यातनांचे भविष्य सूचक या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. We see in this psalm the sufferings of the David, as well as this psalm is portraying the sufferings of the coming Messiah. आणि बरेचशी अशी वचनं आहेत की ते आपल्याला नव्या करारातील अध्यायांमध्ये पाहायला मिळतात की जे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला सांगतात. There are many verses in this psalm are referred by the New Testament authors. आपण वचनांकडे लक्ष देत असताना पहिल्या 2 वचनामध्ये आपल्याला दुःखातील वेदनादायी हाक आपल्याला पाहायला मिळते. In first 2 verses we learn about a painful cry in suffering. आणि हे 2 वचनं आपल्याला त्या वधस्तंभावरील प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वेदनांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. And the fulfillment of these 2 verses we can see in Lord Jesus Christ on the cross. आणि ते वचन आपल्याला मत्तेकृत शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 46व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. This same verse we have in Matthew chapter 27 verse 46. आणि या 2 वचनांमध्ये आपल्याला विशेष करून पाहायला मिळतं की येशूने मानवाच्या पापाचा भार स्वतःवर घेतलेला आहे. And from these verses we learn that Lord Jesus Christ took the sins of people on him. आणि तो पापाचा भार इतका प्रचंड प्रमाणामध्ये होता की त्यामुळंच प्रभू येशू ख्रिस्ताला असं वाटलं की माझ्या देवपित्याने मला सोडलेलं आहे काय. The weight of the sins of the people was so heavy that Lord Jesus Christ felt that the Father left him. पापांमुळं प्रियांनो देवाशी असलेली आपली संगती तुटल्याचा अनुभव आपल्याला स्वतःला प्रत्यक्ष या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला अनुभवास मिळतो. And because of our sins, the relationship with our God is broken, and we have experienced that. कारण प्रत्यक्ष देव हा पवित्र आहे आणि तो त्या पवित्र असल्या कारणाने पापाचा तो काय करतो, निषेध करतो. Our God is holy and he hates the sin. पण प्रियांनो आपण अशक्त आहोत आणि आपल्याला सहाय्याची गरज आहे हे सुद्धा तो जाणतो. Lord knows that his people are weak and we need the help from him. आणि या पापाच्या ओझ्याखाली तो स्वतः इतका दबलेला असताना सुद्धा प्रियांनो तो म्हणत आहे की देवा तू मला सहाय्य करायला व माझ्या कन्याचे शब्द ऐकायला तू दूर आहेस असा त्याचा स्वतःचा अनुभव आहे. And King David, he is experiencing this pain or the weight of the suffering, and he is crying unto the Lord. आणि प्रत्यक्ष हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपल्याला निर्देशित करतं. And this particular verse is pointing us to Lord Jesus Christ. आणि हे वचन विशेष करून प्रियांनो देवाच्या उद्धाराच्या योजनेचा एक भाग होता. We can see that the Lord used this particular passage in the redemptive history. आणि याचा सुवार्थीशी संबंध म्हणजे आपल्या पापामुळे आपण देवापासून दूर झालो होतो, परंतु येशूने आपल्यासाठी हा त्याग आणि हे दुःख सहन केलेलं आहे. And this cry and this verse is reminding us that because of our sins we were away from the Lord, but because of Jesus we are reconciled. आणि वचन 3 आणि 5 मध्ये प्रियांनो आपल्याला पाहायला मिळतं की स्तोत्रकर्ता दावीद तो म्हणत आहे की तो इस्रायलाच्या स्तवनामध्ये वसतोस आणि तू पवित्र आहेस आणि तू आमच्या वाडवडील तुझ्यावर भाव ठेवीत असत. In 3 and 4 David is saying, "Yet you are holy, enthroned on the praises of Israel." इस्रायल राष्ट्र ज्यावेळेस मिस्राच्या गुलामगिरीमध्ये होतं त्यावेळेस देवाने कशा अद्भुत रीतीने त्यांची सुटका केलेली आहे त्याची त्या ठिकाणी तो आठवण करत आहे. When the Israel was in slavery, in the bondage of Egypt,
and how the Lord delivered them. The King David is remembering that. प्रियांनो, यामधून स्तोत्रकर्ता दावीद भूतकाळाची आठवण यासाठी करत आहे की त्यामधून आपल्याला त्या संकटाला सामना करण्यासाठी एक प्रकारे पूर्वी ज्या प्रकारे देवानी शक्ती दिली होती, आजही तो शक्ती देणारा आपला जिवंत देव आहे, यावर तो आपला विश्वास बळकट करत आहे. And King David is remembering that deliverance so that his people will remember and focus that our God is the God of deliverance and he will deliver his people even in the present days. परिस्थिती वाईट असली तरी प्रियांनो, देव बदलत नाही. Um, in spite of the difficult circumstances, God never changes. पूर्वी ज्याने आपल्याला मदत केली तो आजही आपल्याला मदत करण्यासाठी समर्थ आहे. प्रियांनो, One who helped Israel, he will help us as well. प्रियांनो, आपण जर आपला भूतकाळ जर पाहिला तर बऱ्याचशा अडचणीमधून आपण सुद्धा गेलेले आहोत, पण ज्यावेळेस आपण देवाचा धावा केला त्यावेळेस देवाने आपल्याला त्या संकटामधून, त्या क्लेशामधून आपल्याला सोडवलेले आहे, याची आपण आठवण करूया. Even we have gone through difficult situations and challenges, but the Lord has delivered us. आणि तिसऱ्या म्हणजे आपण पॉईंटकडे जर जाणार आहोत तर तो म्हणजे लोकांनी त्याचा तिरस्कार केलेला आहे. The third thing we learn that people they shown hatred towards King David. वचन आपल्याला ते 6 ते 8 मध्ये पाहायला मिळतं And we learn about that in verse 6 to 8. आणि त्याचा जो रेफरन्स जर आपल्याला नव्या करारामध्ये जर पाहायचा असेल तर मत्तकृत शुभवर्तमान याचा 27वा अध्याय 39 ते 43 या वचनामध्ये आपल्याला त्या लोकांचा जो उपहास आहे, लोकांचा जो तिरस्कार आहे, तो या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. And even we see this particular passage in Matthew chapter 27, 39 to 43, the ridicule of the people. आणि हे सुद्धा जी वचनं आहेत ते प्रत्यक्ष आपल्याला येशू ख्रिस्ताकडे निर्देशित करतात. And even this particular passage is also pointing us to Lord Jesus Christ. लोकांनी प्रियांनो जे त्याच्या संगती एकेका त्याच्या पाठीमागं ते चमत्कार पाहण्यासाठी जे चालले होते तेच लोक आता त्याची थट्टा करत आहेत. People who were following him, following Lord Jesus Christ because of the miracles, now they themselves are doing the mockery of Lord Jesus Christ. लोकांनी येशूची थट्टा केलेली आहे, पण प्रियांनो त्या ठिकाणी देवाची योजना पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. People ridicule Jesus Christ, but we see that despite of that, God's plan of salvation is being fulfilled. आणि वचन 9 ते 11 मध्ये जर आपल्याला पाहायचं असेल तर जन्मापासून दावीद स्तोत्रकर्ता म्हणत आहे की जन्मापासून देवाने माझी काळजी घेतलेली आहे. In 9 to 11, we learn God cares for his people, and King David is saying that since his birth, the Lord took care of him. कारण आपल्याला पाहायला आपण जर जुन्या करारामध्ये जर पाहिलं तर प्रियांनो कशा रीतीने दावीद होता, कसं तो आपल्या राणामध्ये तो गुरे आणि त्याची मेंढरं तो राखत होता, पण देवाने त्याची कशी ती नेमणूक त्या राजाच्या पदापर्यंत केलेली आहे याची तो आठवण करत आहे आणि देवाने त्याची कशी काळजी घेतलेली आहे याची सुद्धा तो आठवण करत आहे. King David is remembering how the Lord made him the king while he was the shepherd, and the way Lord shown him his care. संकटात सुद्धा तो आपल्याला सोडत नाही याचा त्याने स्वतः अनुभव घेतलेला आहे. प्रियांनो, And King David, he has experienced that in the terrible situation, the Lord did not leave him. आणि वचन आपल्याला 12 ते 18 मध्ये पुढे पाहायला मिळतं की ते म्हणजे क्रूसावरील दुःखाचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. In 12 to 18, we again see the description of the terrible suffering of Lord Jesus Christ on the cross. वचन 12 ते 18 मध्ये माझे हात व माझे पाय घोसकले गेले, हे प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या वधस्तंभावरील चित्र या ठिकाणी तो दाखवत आहे. 12 to 18, we learn the way Lord Jesus Christ was crucified. That can be seen in this particular passage.
माझी वस्त्रे त्यांनी आपापसात वाटून घेतलेली आहे. या ठिकाणी या वचनामध्ये ते प्रत्यक्ष त्याचा उल्लेख केलेला आहे. In verse 18, we learn that they divided my garments among them, and for my clothing they cast lots. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद प्रत्यक्षात येशूचा त्या सुवार्तेशी संबंध असताना तो सांगत आहे की येशूने दुःख सहन केलेले आहे, क्रुसावरील रक्त त्याने ते वाहिलेले आहे आणि त्याने आम्हा प्रत्येकासाठी ती तारणाची किंमत चुकवलेली आहे. Lord Jesus Christ, he shed his blood and he suffered and he paid the penalty for our redemption. आणि वचन 19 ते 21 मध्ये तो सुटकेसाठी प्रार्थना करत आहे. In 19 to 21, King David is praying for the deliverance. दावीद देवाला हाक मारतो आणि प्रियांनो या ठिकाणी एकच त्याला सुटकेची जी आशा दिसत आहे ती म्हणजे देवाची. And in this passage, we learn that David is crying unto the Lord, and he has only hope, and that is God. यामधून आपल्याला सुद्धा एक उत्तेजन मिळतं की आपण सुद्धा संकटामध्ये प्रार्थना करणे कदापि सोडू नये. And we get encouragement from this passage that in the persecution and in the terrible situations, his people should always pray. देवाच्या योग्य वेळी तो आपल्या प्रार्थनांची उत्तरं देतो. In due time, Lord answers our prayer. आणि वचन 22 ते 31 मध्ये आपल्याला विजय आणि स्तुती पाहायला मिळते. 22 to 31, we learn praise and victory. दुःखानंतर प्रियांनो आपल्याला विजयामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला या वचनांमध्ये पाहायला मिळतं. After the challenging situation, we learn that there is a victory and celebration. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण झालेलं आहे, पण त्यानंतर पुनरुत्थान सुद्धा झालेलं आहे आणि तो विजय त्या ठिकाणी त्याने संपादन केलेला आहे. Lord Jesus Christ not only died on the cross, but he was also raised, and we can see that picture here. हे वचन 29 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पृथ्वीतले सर्व लोक जेवतील व नमन करतील, ते धुळीस मिळवणारे ते सर्व त्याच्या पुढे वाकतील, ज्याला आपला जीव वाचवता येत नाही तो देखील वाकून नमन करेल. प्रियानो, All the prosperous of the earth eat and worship before him shall bow, and all who go down to the dust, even the one who would not keep himself alive. आणि वचन 22 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मी माझ्या बंधूंना तुझे नाव सांगीन. हा जो संदर्भ आहे हा पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शिष्यांना भेटतो त्यावेळेस हे वचन त्याच्याशी संबंधित आहे. And even verse 22 is related to Lord Jesus Christ post resurrection appearances to his disciples. आणि वचन 27 आणि 28 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर्व राष्ट्रे परमेश्वराकडे वळतील. And from this passage we learn that the many nation or all nations will turn to the Lord. ज्यावेळेस प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं त्याच्यानंतर जे प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जी पहिली मंडळी स्थापन झाली आणि त्या ठिकाणी त्याच्या ज्या शिष्यांच्याद्वारे जे विविध प्रांतामधून जे लोक आलेले होते त्यांनी देवाचं वचन ऐकलं, त्याचं सामर्थ्य पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. On the day of Pentecost we learn that even in Acts chapter 2 that many people they gathered in Jerusalem and they believed in the Lord and they praised the Lord. जो प्रभू येशू ख्रिस्त जो मंडळीचा जो पाया आहे त्या पायावर जी मंडळी आजही उभी आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव या मंडळीच्या द्वारे प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या द्वारे गाजवलं जाणार आहे आणि त्या मंडळीला कोणीही नेस्तनाबूत करू शकत नाहीये. The church belongs to the Lord and Christ is the foundation of the church. Nobody can destroy his church. या वचनामधून आपल्याला या पूर्ण अध्यायामधून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जो तारणारा मसीहा येणार होता याची एक भविष्य या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्त्या दाविदाने आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळत आहे. We learn about the coming Messiah from this psalm. देवबाप करो आणि या वचनाच्याद्वारे त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याला अनुसरण्यासाठी तो त्याची कृपा आम्हाला पुरवो. May the Lord grant us help so that we may believe in him
and serve Him. थँक्यू. Thank you.